आणि विस्कळीत झालेला पक्ष आणि सिस्टीम आमच्या पक्षात नाही. सर, एकीकडे राम मंदिराच्या दानपेटीच्या मुद्द्यावरून ठाकरे आक्रमक होत असताना काल सभागृहामध्ये एकनाथ शिंदे यांनी सिद्धिविनायकच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेव्हा ठाकरेंची त्यावेळी सत्ता होती तेव्हाच त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आणि आर्थिक व्यवहारामध्ये अनेक अनियमितता असल्याचं त्यांनी काल सांगितलं. नाही, त्यांना या विषयाची माहिती मिळालेली आहे, त्यांनी सभागृहात सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळं दुसऱ्यावर आरोप करत असताना आपल्या असणाऱ्या ट्रस्टींनी काय केलं हे त्या ठिकाणी समजून घ्या. आणि एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोटं आपल्याकडे आहेत याचं भान आणि जाणीव असावी, अशा प्रकारचा टोला शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी. मला वाटतं बच्चू कडू यांनी बचकंडी वक्तव्य करू नयेत. आता गुण्यागोविंदानं महायुती म्हणून महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम देवाभाऊ एकनाथ शिंदेसाहेब आणि सुनेत्राताई करतायत. आणि अशा वेळेला उठाव केला नसता तर, आता जर तर केलं तर नुसता उठाव करून भारतीय जनता पार्टी सोबत नसती तर. त्यामुळे मला वाटतं कारण नसताना वाद